हॅलो नमस्कार, मी वीणा स्वागत करते तुम्हा सर्वांचं विनास लाईफस्टाईल या माझ्या मराठी ब्लॉग चॅनलवर। आणि आजचा दिवस तुम्हा सर्वांचा खूप छान जाओ ही स्वामीचरणी प्रार्थना। तर मी आलेली आता सलोनमध्ये। सर घेते मी पार्सल आहे ना, हे आहे पार्सल जे मी पर्पलवरून मागवलेलं आहे। आणि याच्यामध्ये बहुतेक मी हायलायटर मागवलेला आहे आणि आणखी काहीतरी मागवलेलं आहे, मला लक्षात नाही। तर दाखवते मी तुम्हाला की मी काय मागवलं आहे। तर हे बघा, हे आहे NYBचं स्ट्रोक क्रीम आणि हे 3 in 1 आहे। इन 1 म्हणजेच यामध्ये मॉइश्चरायझर, प्रायमर आणि हायलायटर। तर हे फक्त आपल्याला फाउंडेशनमध्ये घेऊन मिक्स करून ते अप्लाय करायचं असते आणि खूप छान ग्लो येतो। तर हे आहे NYBचं क्रीम। तर माझा हा फ्रंट कॅमेरा आहे त्यामुळे तुम्हाला असं नाव दिसत असेल, हे बघा। तर हे सोबतच मागवलं आहे मी उंझिलाचं हायलायटर। तर याच्याबद्दल मला आयडिया नाही आहे, कारण याआधी मी यूज केलेलं नाही आहे, पण मी मागवलेलं आहे। पण जेव्हा मी यूज करेल तर त्याचा रिझल्ट मी तुम्हाला नक्की सांगेल की कसा आहे। आणि याचा रिझल्ट तर खूप छान आहे, तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आणि NYBचं आहे हे। तर हे प्रोडक्ट होते मी जे पर्पलवरून मागवलेले आहे। तर ट्राय केल्यानंतर मी सांगतेच तुम्हाला की याचा रिझल्ट कसा आहे आणि तुम्हाला मेकअपसुद्धा दाखवेन मी केल्यानंतर। तर चला मग आता झालेलं आहे आणि आता मी फ्रेश होते, कारण की मी आली तर फ्रेश नाही झालेली आहे, कारण हे माझं पार्सल आलं। तर मी हे घ्यायला गेली आणि लगेच तुमच्याशी बोलायला असली असं करून दाखवला। तर आता मी होते फ्रेश आणि आज मला भरपूर एडिटिंगसुद्धा आहे, भरपूर एडिटिंग करायची आहे, कारण की 8 दिवस झालेले आहे मी व्हिडिओ अपलोड केलेला नाही आहे। तर आता एडिटिंग वगैरे करते आणि व्हिडिओ अपलोड करायची तयारी करायची आहे। बरेच दिवस झाले व्हिडिओ अपलोड होत नाही, कारण मला बरं नव्हतं, त्यामुळे व्हिडिओच अपलोड केलेले नाही आहे। तर चला मग व्हिडिओ एडिटिंग वगैरे करते, आधी फ्रेश होते, व्हिडिओ एडिटिंग करते आणि नंतर बोलते तुमच्याशी। तर आता 8 वाजलेले आहे आणि आता मला निघायचं आहे। तर आज दिवसभर एडिटिंग आणि अपलोडिंगमध्येच गेला माझा दिवस। तर आता मला जायचं आहे बाहेर म्हणजे मला सर्वात आधी तर मला साडी आणि ब्लाऊज द्यायचं आहे, ब्लाऊज द्यायचा शिवायला, आणि त्यानंतर साडीसुद्धा द्यायची आहे मला पिको फॉलला। आणि त्यानंतर जायचं आहे मला बाहेर। तर मला रेडीमेड ब्लाऊज घ्यायचं आहे आणि थोडंसं काही सामान पण घ्यायचं आहे। तर चला मी दाखवते। तर आता मी आली ब्लाऊज विचारसाठी आणि जायचं थर्ड फ्लोअरवर। चला मग तर मी कपडा दिला आहे लाच्याला थ्रीड लावायला आणि त्यांच्याकडे तिथे पाहुणे, तर त्यामुळे तुम्हाला तिथला व्हिडिओ मी दाखवला नाही। तर चला मग आता जायचं आहे मला साडी पिको फॉलला द्यायची, तर तिकडे जायचं आहे। तर इथे आलेली आहे मी आता इतवारीमध्ये। तर हे आहे नागपूरचं होलसेल मार्केट, जे इतवारी म्हणून फेमस आहे। कसली भैया ये कितना 300, ये कोई भी 300 क्या? ये कोई भी ब्लाउज 300 है? ठीक आहे, माझ्याकडून झाले, त्यांना विचारलं। तर हे आहे इतवारीचं होलसेल ज्वेलरी मार्केट। तर इथे होलसेल आणि सिंगल दोन्ही मिळते। तर इथे मला घ्यायचं होतं मॅट मंगळसूत्र, तर इथे मी घेतलेलं आहे। त्यानंतर मला घ्यायची होती साडी, तर इथे मी साडी मार्केटमध्ये आली आणि ही 200 रुपयाला साडी आहे। आणि इकडे जी साडी आहे ती जरीकाठाची साडी आहे, तर ती 300 ते 350ला आहे। तर इथे खूप कमी किमतीमध्ये साड्या मिळते, तर मी साड्या इथनंच घेते होलसेल मार्केटमधून। साडी घेतल्यानंतर आम्ही आलो शेवपुरी खायला। तर इथली ही फेमस शेवपुरी आहे। तर गांधीबागमध्ये नंगापुतला स्क्वेअरमध्ये ही शेवपुरी मिळते आणि खूप फेमस आहे।
तर इकडे आलं की मी ही शेवपुरी खातेच, तर आजकाल काय केलं नाही की ही शेव कमी केली, नंतर यावर भरपूर शेव द्यायचे. तर आम्ही शेवपुरीवर खाल्ली आणि नंतर निघालो. तर या एरियामध्ये भरपूर खाण्याची दुकानं आहे आणि रात्री 2 वाजेपर्यंत सुरू असतात. इथं गांधीबाग म्हटलं की भरपूर गर्दी असते, इथे आपण सरळ चालू शकत नाही. तर आम्ही बाहेर आलेलो होतो, त्यामुळे इथे मी व्हिडिओ बनवलेला आहे, नाहीतर आतमध्ये व्हिडिओ बनवू शकत नाही. आता वाजलेले आहेत 11:15 आणि आमचं जेवण वगैरे झालं आणि आता मी निघालो आईस्क्रीम खायला. तर चला मग आईस्क्रीम मिळते की नाही मिळत बघूया. बसून जा. तर इथे आम्ही सर्वजण खातो मठ्ठा कुल्फी. बघा आईस्क्रीम नाही मिळाला कारण आता वाजलेले 12, तर आता झाली आहे शॉप बंद, म्हणून ही मठ्ठा कुल्फी मिळाली, तर मग हीच खातो. तर हे बघा म्हणजे बिट्टू. अंदर अंदर इथे तो कुल्फी तिकडे चल. माहिती की मला मजा येत होती खेळासाठी. इथून पुढं म्हणते का मग आम्ही येऊ कसं. पप्पा सोडून चालले की मग आपण एवढा राहतो. थोडं थांबलेलं आहे. हे तिकडे कचरा आहे ना काय, थोडं थांबलेली कचरा आहे ना. मजा आली. हळू लागून जाईल ते. कुल्फी खाल्ल्यानंतर आम्ही इथे थोडा वेळ बसलो. माझ्या मुली वगैरे खेळल्या इथे आणि इथे आता वाजले होते 12:15 आणि माझ्या मुली वगैरे खूप खेळल्या. तर आम्हाला दुपारी वेळ मिळत नाही, त्यामुळे आम्ही मुलींना घेऊन बाहेर सायंकाळीच निघतो. मामी एवढी मूर्ख आहे माहिती नाही का. किती वाजता ॲनिव्हर्सरी मामा जे केला तर ॲनिव्हर्सरी इथे 12 वाजता. मला गंध बंद वाटत आहे. लागून जाईल ते. चला आता आम्ही जातोय घरी, कारण आता वाजलेले आहे 12:30. चला आता घरी 12:30 झाले. आता वाजलेले आहेत 12:30 आणि आम्ही आलो आहे घरी. तर आजच्या व्हिडिओचा आम्ही इथे सेंड करते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. नवीन व्हिडिओज बघण्याकरता चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून पुढचे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना गुड नाईट.